तुमच्या मुलांसाठी किंवा मिस्टरांसाठी जर तुम्ही डब्बा देत असाल तर ही भाजी, आजची भाजी अगदी परफेक्ट आहे. आणि जे लोक कांदा किंवा लसूण शिवाय भाजी खातात त्यांच्यासाठी तर एकदम परफेक्ट मेनू आहे. नक्की ट्राय करा. अगदी रेसिपी सोपी आहे. रेसिपीला लाईक करा. आणि ही फ्रेंच बीन्सची भाजी जेव्हा पण मी अशा पद्धतीने बनवते ना, तेव्हा माझ्या घरात अजिबात शिल्लक राहत नाही आणि पटकन संपून जाते. सगळ्यांना एवढी आवडते की तुम्ही सुद्धा याचे फॅन होऊन जाणार आहात. आज मी रेसिपी शेअर केली आहे. अगदी सोपी आहे, घरातल्या साहित्यातच बनून जाते. आणि आपण जी नेहमीची नॉर्मल जी बीन्स बनवतो ना, ती शक्यतो कोणाला एवढी आवडत नाही, कारण बीन्सला सुद्धा ना एवढी काही खास चव नसते. पण ती चव कशी आणायची ती आपल्या हातामध्ये असते. तर मी ते काय केलं आहे, बीन्स छानपैकी कट करून घेतलेले आहेत मोठे मोठे. आणि बटाटासुद्धा कट केलेला आहे. बटाटा मी पहिला हिंग आणि जिरा टाकून तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे आणि वरनं मीठ टाकलं. आता या बटाट्याला आपल्याला आहे ना साधारण 1-2 मिनटं असं फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे साधारण आपल्याला 30 ते 40% आपला बटाटा जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून शिजवून घ्यायचा आहे. आता हा बटाटा छानपैकी मी शिजवायला ठेवलेला आहे झाकण ठेवून. तोपर्यंत मी इकडे बाकीचे मसाले कट करते. आता इथे मी मोठा टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा मी मोठा कट करून घेतलेला आहे. आणि हिरवी मिरची जी मोठी असते ना थोडीशी, साधारण ती मिरची आपण 2 भागामध्ये डिवाइड करून तिला अशी कट करून घ्यायची. म्हणजे इथे मिरचीसुद्धा जास्त लागत नाही. आता मी ती मिरची वापरलेली आहे आजच्या ज्या रेसिपीला. मी ते लाल तिखट अजिबात वापरलेलं नाही आहे, त्यामुळे ते मिरचीच घेतलेली आहे. तुम्हाला जर लाल तिखट आवडत असेल तर लाल तिखटही टाकू शकता, पण मिरचीने अजूनच छान टेस्ट येते या रेसिपीला. आता पहा 2 ते 3 मिनटानंतर हे बटाटे आपले परफेक्टली फ्राय झालेले आहेत. 30 ते 40% आपले शिजून झालेले आहेत. आता याच्यावरती आपण जी कट करून घेतलेली बीन्स आहे ती टाकून घेऊया. बीन्ससुद्धा ना मी मोठेच कट केलेले आहेत. छोटे कापू नका, मोठेच ठेवा, ते चांगले वाटतात खायला. आणि त्यानंतर त्यासोबतच लगेच मी टोमॅटोसुद्धा घातला आहे. आता याला सर्व एकत्र करून एकजीव करून चांगलं 3 ते 4 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. ही अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा घरी भाजी बनवाल ना, तुम्हाला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही भाजी आवडेल. नक्की ट्राय करून बघा एकदा, खरंच खूप छान लागते. आता या भाजीसाठी आपण एक वेगळा मसाला तयार करू. या मसाल्यानेच आपल्या भाजीची जी टेस्ट आहे ना ती एकदम छान बनते. आता या मसाल्यामध्ये मी 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे, अद्रक घेतलेला आहे, 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 3 लाल सुकी मिरची घेतलेली आहे आणि ओलं खोबरं मी असे काप करून घेतलेत. शक्यतो ओलंच खोबरं वापरा, खूप छान टेस्ट येते आपल्या भाजीला. नसेल तर तुम्ही सुकं खोबरंसुद्धा वापरू शकता. तर हे ओल्या खोबऱ्यानेच आपल्या भाजीची जी टेस्ट आहे ना अतिशय छान लागते. नक्की टाका तुम्ही, अजिबात स्किप करू नका. आता हे मसाला जो आहे ना तो एकदम कोर्सली मी ग्राइंड करून घेतलेला आहे. एकदम फाईन अशी पेस्ट नाही करायची आहे. ते तुम्हाला दिसत असेल मी कशा पद्धतीने ही क्रश करून घेतलेली पावडर, क्रशसारखी अशी पावडर करून घेतलेली. आता जो मसाला आपण करून घेतला ना तो डायरेक्टली या भाजीमध्ये आता आपल्याला ॲड करायचा आहे. सर्व मसाला घालून द्या. आता या भाजीला त्यामध्ये थोडंसं साधारण मीठ टाका. यापूर्वीसुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे चवीनुसार तुम्ही जेवढं गरजेला लागेल तेवढंच मीठ घाला. मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मी झाकण लावून या भाजीला साधारण 10 ते 15 मिनिटे शिजवून घेतलेलं. आता भाजी आपली पहा ती छान शिजून झालेली आणि हिचा वास सुद्धा एकदम खमंग सुटला होता. वरून मस्तपैकी कोथिंबीर घालून छानपैकी गरमागरम पराठ्यासोबत सर्व करा. आहे की नाही रेसिपी सोपी. आणि जे लोक विदाऊट गार्लिक आणि विदाऊट प्याज म्हणजे ऑनियन खात नाहीत त्यांच्यासाठी ही भाजी अगदी परफेक्ट आहे आणि एकदम टेस्टी लागते, यम्मी लागते. नक्की ट्राय करा. तुम्हाला डब्यासाठी ही भाजी अगदी परफेक्ट आहे. तुमच्या मुलांना, मिस्टरांना जर डबा देत असाल तर ही भाजी नक्की ट्राय करा, जरूर आवडेल. आपल्या रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच छान रेसिपींसाठी भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एन्जॉय.